चांदवडमध्ये सध्या एक ऑडिओ क्लिप ही व्हायरल होते आणि त्यावरून खळबळ उडालेली आहे। नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांना शक्तिविलास ढोमसे यांनी मोबाईल फोनवरून संपर्क साधत आमचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव बागुल यांना 13,642 मतं मिळणार असल्याचा दावा केला। राकेश अहिरे यांनी शक्ती ढोमसे यांना विचारलं की मतं कसं मिळणार, त्यावरती त्यांनी ईव्हीएम मशीन वाल्यांशी बोलणं झालेलं आहे। तू 1 कोटी रुपये दिले तर तुला 11,250 मतं मिळवून देऊ शकतो, अशी ऑफर ही शक्ती ढोमसे यांनी नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांना दिली। या संवादाची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झालेली आहे आणि सध्या चांदवडमध्ये सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात ही क्लिप फिरते आहे। ही ऑडिओ क्लिप निवडणूक आयोगाने चांदवड पोलिसांना देत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तर सोशल मीडियावरती ईव्हीएम मशीनची डील झाल्याची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाल्यानं चांदवडमध्ये एकच खळबळ उडाली। 26 तारखेला 10:55 शक्ती ढोमसे त्याचा मला फोन आलेला। त्यांचा दावा असा आहे की आमचं बीजेपीचं जे कॅन्डिडेट आहे, जे थेटसाठी उभं आहे, प्लस त्यांचे बाकीचे ऑदरचे मेंबर, तर हे सगळेचे सगळे निवडून आलेले आहे। मी त्याला विचारलं कसं शक्य आहे म्हटलं हे, तर त्याचं म्हणणं असं आहे की जे अपक्ष आहेत त्यांना 100 वोटिंगच्या पुढं काही वोटिंग पडणार नाही आणि जो मेन उमेदवार त्याला 13,642 वोटिंग पडतील। मी त्याला हे पण विचारलं की एवढं तू शाश्वती कशी देतो आहे, तर त्याचं म्हणणं झालं की मी मशीनवाल्याशी बोललेलो आहे म्हणे। मी त्याला म्हटलं मशीनवाला म्हणजे तो म्हणतो EVMवाला, आणि त्याची मागणी माझ्याकडे अशी आहे की तू जर कधी मला 1 कोटी जर अमाऊंट दिली तर मी 11,15,000 वोटिंग तुझ्यासाठी मिळवून देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।